अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी 1 ऑगस्टपासून टॅरिफ लागू होणार। ट्रम्प यांची मोठी घोषणा। भारताने रशियाकडून सर्वाधिक शस्त्र खरेदी केल्याने निर्णय। अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या परिणामांचा अभ्यास करतोय भारत। सरकारकडून भूमिका जाहीर। शेतकरी, उद्योजक आणि लहान व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी कटिबद्ध सरकारची भूमिका। मोदींच्या ट्रम्पसोबतच्या मैत्रीची किंमत भारताला मोजावी लागते। अमेरिकेच्या 25% टॅरिफ आकारणीनंतर काँग्रेसची ट्विट करत टीका। पाकव्याप्त काश्मीर काँग्रेसने दिला, मात्र परत घेण्याचं काम आम्ही करणार। अमित शहांच्या राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल। प्रांजल खेवलकरांकडे ड्रग्ज आढळलं नाही। एखाद्याला खोट्या गुन्ह्यात अडकवत असतील तर धोकादायक रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे, खेवलकरांच्या वकिलांची मागणी। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती। हायकोर्टाने थेट FIR करायला सांगितलं, पण त्यात पोलिसांची नावं समाविष्ट करण्याचा निर्णय चौकशी अंती घ्या अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। कराडबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब। विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या निकाल लागण्याची शक्यता। मुंबईच्या NIA विशेष न्यायालयात निकाल लागणार असल्याची माहिती। निकालाकडे मालेगावसह देशाचं लक्ष। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्याचा CDR काढा अशी मागणी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांच्या बैठका। बुद्धिबळाची विश्वविजेती दिव्या देशमुख नागपूर विमानतळावर जोरदार स्वागत। बुद्धिबळाची ग्रँड मास्टर झाल्यानंतर दिव्याचं सर्वच स्तरातून कौतुक। रशियात 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप। भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। सुनामीच्या भीतीनं जपानमधल्या नागरिकांचा उंच इमारतींवर आश्रय।